पुण्यातील आदिवासी मुलींच्या वसतिगृहामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनलेली आहे। फिल्टरच्या नावे विद्यार्थिनींची फसवणूक केली जात असल्याचा प्रकार समोर आलेला आहे। तर यावेळेचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी। मुलींचं वसतिगृह आहे आणि याच वसतिगृहामध्ये फिल्टरचं पाणी दिलं जातं असं सांगितलं जातं। मात्र जर अवस्था बघितली तर या ठिकाणी पाण्याची टाकी आहे आणि ह्या कशा पद्धतीचं पाणी जे आहेत त्या मुली या वसतिगृहामध्ये पित असतात। आपण जर पाहिलं तर फिल्टर करून दिलं जातं असंही सांगण्यात आलेलं आहे। मात्र आपण जर बघितलं तर या फिल्टरला कुठंही बोर्ड नाही आहे आणि त्याचं स्विच जे आहे तेही पाहायला मिळत नाही। हे आपल्या हातामध्ये आपण बघू शकतो की ही अवस्था जी आहे ती या पाण्याच्या टाकीची आहे आणि याच पद्धतीने खराब पाणी जे आहे ते या मुलींना प्यावं लागतं। हे फिल्टरचं मशीन आहे, हे अक्षरशः पूर्णतः बंद आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि मोठ्या टाक्या ज्या आहेत त्या या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने या मुलींना या हॉस्टेलमध्ये राहावं लागतंय। पाणी कधी येतं तर लाईट नसते, लाईट आली तर पाणी नसतं, अशी अवस्था जी आहे ती या वसतिगृहाची आहे। त्यामुळे मुलींनी आपल्या समस्या ज्या आहेत त्या साम टीव्हीकडे मांडल्यात। कॅमेरामन किरण काजळेसह सागर, साम टीव्ही।